BTCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाच्या चरणा कर संपुट जोडून जाणा विनविदसे परियेसा प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीची दीक्षा देती पुढे काय वर्तेली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे. ऐकून शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोष मस्तके हस्त ठेवून आश्वासित त्यावेळी सांगेन एकचित्ते चरित्र गुरुचे विख्याते उपदेश देऊन माधवाते होतो क्वचित काळत त्याचे असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुणी शिष्य आले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुत कथा प्रख्यात असती नामे सात सांगेन एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे अनेक यती सदा नंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य अनेक एकाहुनी एक श्रेष्ठ पै तशी संसमित श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करता आले पुन्हा करंज नगरासी भेटी झाली जनक जननी येऊनी लागता ती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामिया देखून श्री गुरुमूर्तीशी नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीशी पूजा करती परोपरी घरोघरी श्री गुरुशी पाचार्ती भिक्षशी झाले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करीती अवतार हा श्री विष्णू निश्चिती विषधारी दिसतो यती परमपुरुष होय जाण जनक जन्नी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जन्येशी देखुनी जन्नी तयवेळी माता ठेविती चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा पतीस सांगित वेळा पूर्व जन्माचे चरित्र सगळी विश्वंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले म्या याचे श्रीपादेश्वराचे पूजन केले म्हणून वाचे प्रसिद्ध झाले जन्म म्हणजे साफल्य केले परियेसा म्हणून नमिते दोघे जणी विनविता ती कर जोडणी उधरावे या भवारणी जगन्नाथ यतिराया श्री गुरु म्हणते त्याशी एखादे काळी परियेशा पुत्र होई संन्याशी उधरील कुळी 42 त्यातील शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख त्याची कुळी उपजता अनिक त्याचीही ब्रह्मपद परियेसा यमाचे दुःख भयाभीत नोहे त्याचे पितृसंततीत पूर्वज जरी नरकी असत त्यांशी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विषेका तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य एकूण ऐसे सांगून त्यांशी आश्वासीस असे बहुवशी तुमचे पुत्र 87 अष्टैश्वर्य नांदती त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नैने पावाल क्षेत्र काशी भोवनी अंतकाळी परियेसा त्याची कन्या असे एक नामते चरत नाही विशेष श्री गुरुशी नमुनी एक विनुतसे परियेसा विनुतसे परिपरी स्वामी माते तारी बुडवणी जाते भवसागरी संसार माया विष्णुनिया संसारता व त्रयाशी आपण भीतसे परियेसी निर्लिप्त करी गा आम्हाशी आपण तपाशी जाईन एकूण त्याचे वचन श्री गुरु निरूपात येते आपण श्री अंशीपती सेवा चरण त्याची तप परियेसा उतारा वेळा पहिले पार स्त्रियांशी असे उभ्रतार मनी करून निर्धार भजा पुरुष शिवासमानी ऐकून श्री गुरुचे वचन विनुतसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनुतसे अवधारी तुझानाशी भविष्यभूत कैसे माते उद्देशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मज प्रति श्री गुरु म्हणते ती अशी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझेसी भोगणी असे परियेशा पूर्वजन्मी तू परियेशी चरणी लाथिले धेनुषी शेजारी स्त्री पुरुषांशी विरोधी लाविला कलह जाणा त्या दुशास्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीशी लाथिले एका तू सर्वांगी कुष्टी होशील विरोधी केला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी तू ते तेजील भरवशी अर्जे तुझे ऐसे असे ऐकुनी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मज ठरावे गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणते एक बाळे क्वचित काळ असाल भले अपर वयसी होता चिकाळे पती तुझा यती होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल अवेव भोगून शुद्ध देह मग होईल तुझा गती नाचता तुझा देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र एक पा भीमातीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवशी अवस्था तुझं घडल्यावरी तू या भूमंडळी विख्यात तिथं असे अतिसमर्थ गंधर्वपूर्व असे ख्यात अमरच्या संगम प्रसिद्ध जाणं ऐसे सांगून येते अशी श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्राशी आले गौतमी उद्धव जेथे शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्रापती तीर्थ महिमा असे ख्याती पुरांतरी परियेसा तीर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगत असे परियेसा त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटामुकुटी सर्वेश्वर धरली होती प्रीतिकर मिळवून समस्त ऋषीश्वर उपाय केला प्रियेचा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा ब्रीही पेरिले वृत्ती एका अनुष्ठानाजवळी पूर्वे मुनी सकळी नित्य पेरोनी पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवून विचार करते आपले मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्याशी घाली तसाकडे गंगा आलीला आपले साडे समस्त महापुण्य घडेस गंगा स्नानी भूमंडळी उदुरेत मुनीश्वरांशी कोटी वर्षे तपस्व्यांशी जगती होय परियेशी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीशी नावे यज्ञ भूमंडळीशी सकडे घालिता गौतमासी आणि त्या गंगा आम्हा लाभ म्हणून रशिली भाव एक दुर्वेशी गाये सवस्तक करुणी पाठविली एक गौतमाचे विरही वक्षणाशी ऋषी होता अनुष्ठानी देखली धनुषिनी निवारव्यातशनी धर्म पवित्र
सोडले त्याचे कुस झाले शस्त्र, धेनुषी लागले जैसे वज्रास्त्र, पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमाशी, मिळवणी समस्त ऋषीजन प्राश्चित्य देती जैनान, गंगा भूमंडळी आन या विने तुम्हा नाही शुद्धी, या कारणे गौतम ऋषी तव केले सहस्रवर्षी, प्रसन्न झाला व्योमकेशी, वर मागा म्हणत असे गौतम म्हणे सर्वेश्वरा, तुवा देशील मजवरा, उद्धाराव्या राजा द्यावी गंगा भूमंडळाशी, गौतमाची विनंतीशी निरोप दिला गंगेशी, घेऊन आला भूमंडळाशी पापशाला तनुष्याशे, ऐसे गंगा भागीरथी कवना वर्णाव्या सामर्थ्य, याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारक, ऐसे गौतमी तटाक यात्रा, श्री गुरु आपण आचरिता, पुढे मागवतील लोक नवग्रहार्थ, आपण हिंडे परियशा, तटाक यात्रा करता देख, आले श्री गुरु मंजरिका, तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य, सदा मानस पूजा त्याशी, नरसिंह मूर्ती परियसा, देखता झाला श्री गुरुशी, मानस मूर्ती जैसे देखे, विस्मित होनी मानसी, नमिता झाला श्री गुरुमतीशी, स्तोत्र करी बहुवशी भक्ती, अतिभक्ती करून या तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलाशी, कृतार्थ केली आमाशी, दर्शन दिले चरण आपुले, ऐसे बरे श्री गुरुशी, स्तुती करीतो आपसी, संतोष होऊन अतिहर्षी आश्वासिते त्यावेळी, म्हणते श्री गुरु तयाशी सिद्ध झाले तुझ्या मंत्राशी, तुझ सद्गती भरवशी, ब्रह्मलोक प्राप्त होई नित्य पूजा तू मानसी, करीसे नरसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियशी, न करी संशय मनात ऐसे सांगून तयाशी, श्री गुरु निघाले परियशी, आले वास ब्रह्मेश्वराशी, गंगातीर महाक्षेत्र त्या गंगा तटाकात, श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला, तेथे विप्रयोग कुक्षी व्यथा असे बहुत, तटाकी असे लोळत उदरव्यथा अत्यंत, त्याजोपाहे प्राणांतिका पोटव्यथा बहुत अशी, नित्य करीत उपवासाशी, भोजन केल्या दुःख अशी, प्राणांतिक होत अशी, या कारणे द्विजेवर सदा करी फलाहार अनाशी, त्याशी असे वेळ जेविता प्राण त्याजोपाहे, पूर्व दिवस त्या ग्रामी आला सण महानवमी, जेविला मिष्टान्न म्हणून धर्मी, मासे एक पारणे केले, भोजन केले अन्न बहुत, त्याने पोट असे दुःखत, गंगा तरी असे लोळत प्राण त्वरित त्याजोपाहे, दुःख करी द्विजे अपार म्हणे गंगेत, त्याजेने शरीर नको आत संसार पापरूपे वर्तत, मनी निर्धार करून गंगा प्रवेश करीन, म्हणून पोटी पाषाण बांधून गंगेमध्ये निघाला, मनी स्मरिकर पूर्ववर उपजलो आपण भूमी, भार केले नाही परोपकार, अन्ना दानादिक देखा, ऐसी पापे आठवीत विप्रसा तोच गंगेत, तव देखील श्री गुरुनाथे म्हणते बोलावा ब्राह्मणाशी, आना त्या ब्राह्मणाशी प्राण त्याचे तो का सुखेची, आत्महत्या महादोषी, पुष्य कवन कवनाचा, श्री गुरुवचन ऐकून गेले शिष्य धावून, द्विजवराते काढून आणले श्री गुरु सन्मुख, श्री गुरु म्हणते त्याशी प्राण का त्याजोपासी, आत्महत्या महादोषी, काय वृत्तांत सांगा मावी ब्रह्मणे काय येते राया, काय कराल पुसून या, उपजोनी जन्म वाया भूमी भार झालो असे, मास पक्षा भोजन करीतो उदरव्यथेने कष्ट तो सांगू न शके प्राण देतो, काय सांगू स्वामी या, श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी तुझी व्यथा गेली बरी अशी, औषध असे आम्हापाशी क्षण एक सांगू तुझं संशय न धरी, आता मनी भिवू नको अंतकरणी, व्याधी गेली पळवणी, भोजन करी पोटभरी, श्री गुरुवचन ऐकून स्थिर झाला अंतकरणी, माता ठेवून श्री गुरुचरणी नमन केले, त्यावेळी युतुकी अवसरी त्या ग्रामेचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानाशी, तव देखील श्री गुरुशी येऊन लागलं चरणाशी, नमन केले भक्तीशी, मनोवाया काय कर्मे आश्वासने, त्यावेळी पुस्ती गुरु स्तव मौळी, कवन नाम कवन स्थळी वास म्हणते तयाशी, ऐकून श्री गुरुजी वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिन्य, आपस्तंभ शाखेशी, नाम मज सायन देव, वासस्थळ आपले कडगंचीस, आलो असे उदरपुट्टीस, सेवा करतो यवनांची अधिकार पणे, या ग्रामी वस्तू संवत्सर एका स्वामी, धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी, तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हाशी, कृतात झालो भरवशी, जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय, जैसी तरेल या भवारणावाशी, अप्रयत्ने आम्हाशी दर्शन दिले स्वामी, या गंगा देखताची पापे जाती, चंद्रदर्शने तापनासती, कल्पतरूची येशी गती, दैन्य वेगळा करी जाण, तैसे नव्हते तुमचे दर्शन गुण, पाप ताप दैन्य हरण, देखील आजे तुमचे चरण, चतुर्वर्ग फल पावलो, ऐशी स्तुती करून पुनरपी लागला श्री गुरुचरणी, जगद्गुरु आश्वासोनी निरोप देते, त्यावेळी श्री गुरु म्हणते त्याशी, आमचे वाक्य परियशी, जठर व्यथा ब्राह्मणाशी, प्राणत्याग करीत असे उपशमन याशी, व्याधीशी सांगू औषध तुम्हाशी, नेऊनी आपले मंदिराशी, भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता, याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा, घेऊन जावे त्वरिता, शुद्धाक्रांत विप्र असे, ऐकून श्री गुरुचे वचन विमित असे कर जोडून, प्राणत्याग करता भोजन या ब्राह्मणाशी होत असे, जेविला काल मासे एका, त्याने प्राण जातो एका, अन्न देता आम्हाशी देखा, ब्रह्महत्या घडेल त्वरित, श्री गुरु म्हणते सायन देवाशी आम्ही औषध देतो, याशी अपुपादी माशांनाशी, शिर मिश्रित परमान्न अन्न जेविता त्वरितेशी, व्याधी जाईल परियेशी, संशय न धरितो मानसी, त्वरित न्यावे गृहाशी, अंगीकारून त्यावेळी माता ठेवल्या चरण कमळी, विनवित असे करुणा पहाडी यावे स्वामी भिष्यशी, स्वामी स्वीकारून या, श्री गुरुनाथ निरोप देती हो का परित, सिद्ध म्हणे एक मात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो, त्यावेळी वेद शिष्य सकळी, जठरवेतेचा विप्रजवळी, श्री गुरु गेले भिक्षेशी, विचित्र झाले त्याचे घरी, पूजा केली परोपरी, पतिव्रता त्याची नारी, जाखाई म्हणजे परियेसा, पूजा करते श्री गुरुशी, षडोपचारे परियेशी, तेनेची रीती सम्माशी, शिष्या सकळी कवन दिले, श्री गुरु पूजा विधान, विचित्र केले अति गहन, मंडळ केले रक्तवर्ण, एकेकाशी पृथक पृथक चित्रासन, श्री गुरुशी तेने परी सकळी
सकळिकांशी मंडळाचरण विधीशी करता पुष्पगंधाक्षता षोडोपचार विधीशी पंचामृत परियेशी रुद्रसूक्त मंत्रेशी चरण स्नापिले ते वेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करती षोडशी तया विप्रा ज्ञानकेशी चरण तीर्थ करिता झाला अक्षयवाणी आरती श्री गुरु शिववाळती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करती उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुशी पूजा केली परी येसी तेनेची विधी शेषांशी आम्हा समस्तांशी बंदिली संतोषिनी श्री गुरुमूर्ती वरदेती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी ऐसे बोलून दिजाशी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करून श्री गुरुशी ठाये घातले त्यावेळी नाना परीचे पक्वान उपाधी पाषाण अष्टविध परमान्न शर्करासहित निवेदले शाकपाक नाना परी वाढवताती सविस्तारी भोजन करती प्रीतीवरी श्री गुरुमती परिशा जठरभीतीच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली दर्शनी श्री गुरुचे कृपादृष्टीने ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यांसहित आनंद झाला तेथे होतो विस्मय करती सगळे जन आश्चर्य करती सकळ जन द्विजाशी वेरी होते अन्न औषध झाले त्याचे अन्न व्याधी गेली वनिताची जे एकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवन अखिल सोखे पावती जाणा सत्य सत्य पुन्हा असत्य इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसी सरुतुपख्याने सिद्धनामधारक समादे करंजनगर गमनम तथा विप्रोदर व्यथा निरसनम नाम त्रयोदशाध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त।